तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे, तुम्हा संतावरी ओझे. ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. वचन ऐका कमळापती, वचन ऐका कमळापती. वचन ऐका कमलापती, वचन ऐका कमलापती. वचन ऐका कमळापती, वचन ऐका कमळापती. वचन ऐका कमलापती, वचन ऐका कमलापती. माझे रंका चेवनांती, माझे रंका चेवनांती. कर जोडे तो कथे काळे, कर जोडे तो कथे काळे. करू प्रथमन मन दुसरे चरणा, दुसरे चरणा संताचे या. पांडुरंगा करो दुसरे चरणा, दुसरे चरणा संताया. सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो. सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावावे. तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावे. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, किंवा मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. अनंत कला अनंत कृपा निधान, भक्त करुवरून आले रुक्मिणी प्राण संजीवन, सर्व जगदाधार पंढरीश भगवान परमात्मा. सकल संत मायबाप ज्यांचा अभंग या ठिकाणी सेवेसाठी निवडलेला आहे, गायलेला आहे, उच्चारलेला आहे, ते श्रीमंत महाराज जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग या ठिकाणी नैमित्तिक कीर्तन सेवेसाठी निवडलेला आहे. निमित्त काय आहे तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे. जगद्गुरु तुकोबारायचा हा अभंग आहे, आणि या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय संतत्वाला मातृत्वाची उपमा, आणि मातृत्वाला संतत्वाची उपमा या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय देत आहेत. विठाला 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 सेवेला प्रारंभ करण्याअगोदर थोडासा परिहार किम निमित्ताने शिवाय तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे. जरा थोडं पुढं पुढं सरका, या असं निम 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 बसू नका. सरका की थोडं पुढं, इकडे बी जागा, इथं थोडं काहीतरी टाका बसायला. या महिला सारखा इकडे पुढं, या मावशी सारखा इकडे पुढं, सारखा सारखा थोडं पुढं. कुणाला आवाजाचा जास्त त्रास होत असेल तर त्यांनी पुढं सारखा, तिथं साऊंड पैसे कोणी बसू नका. सारखा पुढं, तुम्हाला नाही माळा घालायची सर. या की पुढं मावशी सारखा की तुम्ही पुढं सारखा, जरा थोडस पुढे इकडे येऊन बसा, इथे जागा आहे भरपूर. आपल्याला थोडी जागा कमी आहे, पण सारखा थोडं थोडं पुढं सगळ्यांनी. आलेले लोक परत बसतील, मग अडचण येईल परत लोकांना. हा इकडे बी लोक बसतील बघा. हा चटई टाका, काहीतरी टाका.
बसताले ही मुलं लहान लहानशी खाली बसवा की बाळा बस खाली तू तिथं उठू नका परत आता कोणी उठू नका ऐका आई साहेबांच्या या ठिकाणी वर्ष श्राद्धानिमित्त हा पुण्यस्मरणानिमित्त या ठिकाणी हा कीर्तन सोहळा संपन्न होतोय कैलासवासी वैकुंठवासी आदरणीय आजी समान असणाऱ्या पंचफुला लक्ष्मण कुंभार आई साहेबांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त या ठिकाणी हा कीर्तन सोहळा संपन्न झालेला आहे त्यांच्या पश्चात या परिवारामध्ये असलेली मुलं 5 मुलं आहेत आदरणीय रवींद्र लक्ष्मण कुंभार राजू लक्ष्मण कुंभार अण्णा लक्ष्मण कुंभार बाळासो लक्ष्मण कुंभार आणि नारायण लक्ष्मण कुंभार हा कुंभार परिवार आणि या कुंभार परिवाराने या ठिकाणी आईच्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी हा छोटासा केलेला प्रयत्न आहे आपण प्रयत्न करू शकतो उपकारातून उत्तीर्ण होऊ शकत नाही आई वडिलांचे उपकार ग्रंथांमध्ये सांगितले संत महात्म्यांनी आईचे उपकार सांगितले धन्य माता आधी माता आणि मग पिता आईचा उपकार आधी का जगद्गुरु तुकोबारांना काही साधक मंडळींनी विचारलं बाबा हो महाराज तुम्ही आईचाच उपकार जास्त का सांगता याचं आम्हाला उत्तर द्या वडिलांचे उपकार नाहीत का महाराजांनी सांगितलं वडिलांचे उपकार आहेत पण काकण बर का होईना आईचा उपकार या ठिकाणी ग्रंथांमध्ये जास्त सांगितलं विठाला 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 काकण बर का होईना आईचं प्रेम या ठिकाणी जास्त सांगितलं सेवेला प्रारंभ करत असताना या ठिकाणी हा कीर्तन सोहळा आयोजित केलेला आहे परिसरातील गायक मंडळ आहेत मृदुंगाचार्य आहेत सर्व जारगरवाडीतील सर्व भजनी मंडळ जिवलक भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांच्या चरणाचं दर्शन घेतो आमचे बडगर महाराज असतील आदरणीय आमचे निकम नाना असतील सर्वच या ठिकाणी जारगरवाडीतील वारकरी मंडळी असतील महिला वर्ग आहे मृदुंगासाठी आमचे परमपिता हरिभक्त परायण ऋतिक महाराज पवार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत सुंदर असं ज्यांचं शूटिंग या ठिकाणी चालू आहे तुम्ही कसं उठताय बसताय ते सगळं दिसतंय त्यात आता ती सगळा महाराष्ट्रच बघतोय तुम्ही कसं इकडे तिकडे जाताय असं जाऊ नका अजिबात शूटिंग चालू आहे CMK म्हणून या ठिकाणी आपल्या YouTube चॅनेलला जर सर्च केलं तर ते तुम्हाला परत कीर्तन ऐकायला भेटेल कुंभार परिवारातलं या ठिकाणी आमचे चैतदादा उपस्थित आहेत सुंदर अशी सिस्टीम आहे सिस्टीम झाले दादा आपल्या माणसानं नाराज व्हायचं नाही नाराज होऊन बसायचं तुमच्या तोंडा मगापासून बघतो मी नाराजच आहे तुम्ही काय भानगड काय कळ माणसानं हसत राहावं नाराज कधी राहायचं नाही आवाज कमी करायला हरकत नाही माझा लय आवाज मोठा आहे हरकत नाही पण असं प्रसन्न वाटलं पाहिजे पुढच्याला सुद्धा असं वाटलं पाहिजे की असं कीर्तन करावं वा आपल्याला कसं टाईट काम लागतं एकदम आता ही आंधळ्याच्या हातात कावळा सापडल्यागत माझं काम झाले कसं माहितीये का आमचे आदरणीय वारकऱ्यांवरती आमच्या तरुण वारकऱ्यांवरती प्रेम करणारे आमचे प्रवीण दादा बोरकर यांनी फोन केला म्हणले महाराज तुम्हाला कार्यक्रम करावा लागतोय म्हणून येण्याचा या ठिकाणी योग आहे तुम्ही तुमच्या सर्वांचं दर्शन आहे फक्त कुणी सुद्धा नाराज चेहऱ्याने बसू नका आपल्या हातात काहीच नाही लक्षात असू द्या नाराज व्हायचं कारणच नाही आपल्या हातातच काय नसल्यावर नाराज व्हायचंय कशाला म्हणून तुम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात ज्यांना जागा भेटती तिथं बसा फक्त पुढे याच्या भानगडीत जास्त पुढे पडू नका विठाला 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 अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरा महाराजांचा 4 चरणाचा आहे जगद्गुरु तुकोबरांना काही साधक मंडळी म्हणतात महाराज धन्य माता आधी मातेचं कौतुक तुम्ही करायचं काय कारण आहे बापाचं कौतुक का केलं नाही दुसऱ्या वेळेमध्ये त्यांना टाकलं म्हणजे दुसरा शब्द वापरला पहिल्या शब्दामध्ये का घेतलं नाही आईचं प्रेम तुम्ही का जास्त सांगता ऐका आईचं प्रेम का आणि कशासाठी आणि का सांगावं या परिवाराला विचारा ज्या घरची आई गेली त्या घरच्यांना किंमत कळते महाराज आईची आणि माणूस गेल्याशिवाय
ए माणूस गेल्याशिवाय त्या माणसाची किंमत कळत नाही. आजी दादा आहे तोपर्यंत त्यांची किंमत कळली नाही लोकांना, आणि गेल्यानंतर माणसं हळहळ करतात का? सिंधुताई सपकाळांचं आई साहेबांचे एक वाक्य आहे महाराज, या महाराष्ट्रामध्ये मोठा व्हायचा असेल तर मरावंच लागतं बाळा, हो मरावंच लागतं. मेल्याशिवाय तुम्हाला कुणी मोठं म्हणत नाही, या महाराष्ट्रामध्ये कुणी मोठं म्हणत नाही. या महाराष्ट्रामध्ये मोठं व्हायचं असेल तर मरावंच लागतं. मेल्यानंतर माणसं मोठं म्हणतात. लक्षपूर्वक ऐका. काही लोक आता सोशल मीडियावरती जर कोणी असेल तर सोशल मीडियावरती एक ट्रेंड चालू आहे बघा, दादा जिवंत आहेत, दादा जिवंत आहेत. इमान कुठेतरी गेलंय दुसरीकडे. ही इमान नाही, ती इमान नाही. एक लक्षात असू द्या, आले देवाजीच्या मना ते कोणाचे चालेना. लक्षपूर्वक ऐका. प्रत्येकाच्या मनामध्ये एक प्रश्न आहे. प्रत्येकाच्या मनाला वाटतंय अजून सुद्धा दादा जिवंत आहेत. ही गोष्ट मनामध्ये काय येते हो? काही लोक माझ्याकडे आली, काही पोरं आली. आता हे पोरगा माझा बादचा आहे, हेनं माझं डोकं खाल्लंय 4 दिवस झालं. मामा तुम्ही खोटं बोलताय, दादा जिवंतच आहेत. मी म्हणलं कस काय? नाही नाही मी बघतोय ना मोबाईलवर बातम्या येते ते. लक्षपूर्वक ऐका. दादा गेलेले आहेत पण मी सांगतो दादा जिवंत आहेत. कस काय? प्रत्येकाच्या मनामध्ये दादा जिवंत आहेत. प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये दादा जिवंत आहेत. अख्ख्या महाराष्ट्राच्या मनामध्ये दादा जिवंत आहेत. ही दादांनी कमवलेली महाराज ही माणसं आहेत म्हणून दादा जिवंत आहेत. माणसानं मेल्यानंतर सुद्धा जिवंत म्हटलं पाहिजे आपल्याला. तसं आपलं वागणं या पृथ्वी तलावरती असलं पाहिजे. विठाला 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 विठाला. मला सांगायचंय काय, माणूस गेल्यानंतर किंमत कळते, आहे तोपर्यंत किंमत कळत नाही. आहे तोपर्यंत 4 घास माणसाच्या मुखामध्ये महाराज आपण घालत नाही. आणि माणूस मेल्यानंतर सावडायच्या टायमिंगला त्याचं काय नाही आवडते सगळ्या गोष्टी आणून ठेवा. त्याला ज्या वेळेस आवडतं त्यावेळेस दिलं नाही. महाराज माणसाची मानसिकता अशी का आहे? माळवदावरती भात ठेवून कुणाचाही आत्मा शांत होत नाही. लक्षपूर्वक ऐका. कुणाचाही आत्मा शांत होत नाही. जोपर्यंत माणूस जिवंत आहे तोपर्यंत त्याच्यासोबत चांगलं वागणं, त्याला चांगल्या गोष्टी बाबा काय नको ह्या सगळ्या गोष्टी विचारणं, हीच खरी माणुसकी आहे. आणि माणूस मेल्यानंतर माणसं महाराज त्याला काय नको सगळ्या गोष्टी पुरवतात. ही गोष्टी महाराज नसल्या पाहिजेत. माणूस गेल्यानंतर किंमत कळते. ऐका. पण काकण बर का होईना आईचं प्रेम जास्त सांगायचे कारण अभंगामध्ये का? लेकराचे हित. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात लेकराचंच हित का आई वाटे. लेकराचीच काळजी आईला काय, बापाला नाही का? महाराज सांगतात बापाला काळजी आहे पण काकणभर का होईना प्रेम आईचं जास्त बाळावरती. तुम्ही आईचे गोडवे गायले अभंगामध्ये. काही साधक मंडळी थोडा इको द्यायचा. आईचे गोडवे गायले पण लक्षपूर्वक ऐका. का आईचे गोडवे गायले हो? काकण बर का होईना प्रेम आईचं जास्त सांगितलं. ऐका. लग्नाचा भला मोठा मंडप आहे आणि लग्नाच्या मंडपामध्ये आई बाळाला मांडीवरती घेऊन बसली. आता बाईला मंडळ लक्षपूर्वक ऐका. थोडासा आवाज द्या. आई बाळाला घेऊन बसलेले आणि महाराज बाळ एका जागेवरती कधी थांबत नाही. इकडं तिकडं पळणार. तर लग्नाच्या मंडपामध्ये बाळ एका जागेवर थांबत नाही. बाळ खेळतात आणि खेळकर बाळामध्येच देव असतो महाराज. इकडं तिकडं ते बाळ पळत आहे. इकडं तिकडं पळत आहे म्हटल्यानंतर आईनं सांगितलं तो तिथे बाबा बसलेला जा. ते बाळ दुडू दुडू पळत आलं आणि वडिलांच्या बापाच्या मांडीवरती जाऊन बसलं. बसल्या बरोबर
बापाच्या मांडीवरती त्या बाळानं शी आणि सू केली. आता लक्षपूर्वक ऐका. बापाच्या मांडीवरती शी आणि सू केल्याबरोबर बापानं बाळाला असं धरलं होता, मांडीवरती घेतलं नाही आणि सांगितलं जा तिथं तुझी आई बसलेली आहे, तोक तोक तिथं जा. ते बाळ पळत आलं, तोपर्यंत आई जेवायला बसली होती. लक्षपूर्वक ऐका. जेवायला बसलेली आई, लक्षात आलं आईच्या बाळ दुडदुडू पळत आले, शी आणि सू त्यानं केलेली. बाळ जवळ आल्या बरोबर आई जेवत्या ताटावरून उठली. जेवत्या ताटावरून आई उठली महाराज, आणि त्या बाळा घेतलं, स्वच्छ केलं आणि पुन्हा एकदा येऊन ताटावरती येऊन बसली. आईला किळस वाटली गाव? बोला की. आईला किळस वाटली नाही महाराज. बाळाला आईची किळस वाटत नाही. काकणभर का होईना आईचं प्रेम संत महात्म्यांनी जास्त सांगितलं. दवाखान्यामध्ये प्रसूतीच्या वेदना चालू झाल्या आणि प्रसूतीच्या वेदना चालू झाल्या बरोबर डॉक्टर साहेबांनी हाक मारावी, मालक कोण आहे, पटकन इकडे या. घरातली सर्वजण पळत येतात. हा बोला, सही करा, मुलगा आडवा झालेला आहे. एक तर आई तरी वाचल, नाही तर बाळ तरी वाचल. कुणाला वाचवायचं सांगा, कुणाला वाचवायचं? घरच्यांनी काय सांगितलं असेल? आईला वाचवा, हा की नाही? मला सांगा, आईला वाचवा म्हटल्यानंतर डॉक्टर साहेब आईपाशी गेले. काकणभर का होईना प्रेम जास्त का सांगितलं? आईपाशी गेल्यावर डॉक्टर साहेब म्हणतात, बोला, मुलगा आडवा झालेला आहे. एक तर तुम्ही तरी वाचाल, नाही तर बाळ तरी वाचेल. आई काय म्हणते माहितीये का? डॉक्टर साहेब, मी मेली तरी चालेल, पण माझं बाळ वाचलं पाहिजे. ही प्रामाणिक भावना आईची आहे. त्याला म्हणायचं काकणभर का होईना आईचं प्रेम जास्त आहे. लक्षपूर्वक ऐका. काकणभर का होईना आईचं प्रेम जास्त सांगितलं. हा, जगद्गुरु तुकोबराय सांगतात, एवढंच प्रेम महाराज आई मुलावरती केवढं करते, किती प्रेम करते, किती प्रेम करते. लक्षपूर्वक ऐका. आई काय करते मुलासाठी? या विश्वामध्ये यायच्या अगोदर, लक्षपूर्वक ऐका, या विश्वामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जागा जर कोणी दिली असेल तर ती आईने जागा दिली. विठाला 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 आवाज विठाला विठाला विठाला. आपल्याला देवानं जागा दिली नाही महाराज, आईनं जागा दिली. आईनं या उदरामध्ये आईनं जागा दिली, रक्त दिलं आईनं, रक्त. ऐका, आईचा रक्तगट वेगळा आहे, मुलाचा रक्तगट वेगळा आहे. ही सगळ्यात मोठी जादू आहे महाराज आईच्या उदरातली. मला वाटते पंढरपुरामध्ये त्या दिवशी आईला रक्तगट वेगळा भरल्यामुळं त्या ठिकाणी आई वाचू शकली नाही. मला सांगायचंय काय, मग आईचा रक्तगट वेगळा आणि मुलाचा रक्तगट वेगळा कसा असू शकतो? महाराज सांगतात, लक्षपूर्वक ऐका, आईचा रक्तगट जरी वेगळा असेल तरी आई नाभी कमलाच्या द्वारे, बोला ना, ती नाळ असते ना, नाळ, त्या नाळेतून महाराज बाळाला रक्त पुरवते. महाराज काय बी सांगू नका, लक्षपूर्वक ऐका. आई जे खाते, जी जेवण करते ते बाळाला भेटत असत. मग डोळे लागत नाहीत का? बोला की, मी तुमच्या मुलासारखा आहे, नातवासारखा आहे, डोळे लागतात का नाही? आताचा डोळा कसला आहे तो? आताचा डोळा सांगू का? कुठं तरी बितडाची मातीच खा, कुठं तरी शिंबूडच खा, असलं डोहाळ आहे. डोहाळ कसलं होत? हा, महाराज जिजाऊ आई साहेबांच्या उदरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज होते. आणि छत्रपती शिवाजी महाराज असताना जिजाऊ मा साहेबांना डोहाळे लागले, मला घोड्यावरती बसायचंय, माझ्या हातामध्ये तलवार द्या. दुश्मनांचा खात्मा करण्यासाठी मला घोड्यावरती बसायचंय, माझ्या हातामध्ये तलवार द्या. जिजाऊ साहेबांचे डोहाळे होते. तसं आपलं डोळा नाही तर अवघड काम आहे महाराज.
लक्षपूर्वक ऐका. ऐका की ह्या महिला जी चालल्यात ना ती तिथंच बसा. आत काय सुद्धा काम नाही. सगळी माणसं मी बाहेर बोलावली त्या. काय सुद्धा नाही. असं जाऊ नका. शूटिंग चालू आहे ती. एका जागेवरती बसा ना. तिथं बसलं तरी चालेल. महिलांना इकडे बोलवूच नका कोणी सुद्धा. तिथले तिथं बसवा. एकदा ती लिंक चालू असली ना लिंक तुटली की माझं सगळंच घोटाळा होतोय माझं सांगायचं. अजिबात कुणाला पुढे बोलवू नका. तिथं तिथले तिथंच बसू द्या. आता मागं बसलं तरी इकडे पुढे कोणी बोलवू नका. विठाला 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 विठाला. आवाज द्या आवाज माझ्या माहिती. विठाला 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 विठाला. आता सांगा मी कुठं होतो. हा कसं डोळा होतं पहिलं. बरोबर आहे ना. लक्षपूर्वक ऐका. आईच्या उदरामध्ये बाळ असताना आई किती काळजी घेते हो. तिखट खात नाही, आंबट खात नाही, खारट खात नाही. महाराज ज्वारीची भाकरी वरण. बरोबर आहे ना. त्रास होऊ नये म्हणून बाळाला. बाळ उदरामध्ये आहे तरी सुद्धा काळजी आहे. बाळ जन्माला आलं तरी काळजी आहे. बाळ मोठं झालं तरी काळजी आहे. आणि ही काळजी मेल्यानंतर सुद्धा काळजी करणारी आईच आहे महाराज. मेल्यानंतर सुद्धा काळजी करणारी आईच आहे. धन्य माता पिता दयाची धन्य माता पिता. कधी जो आपला मुलगा हिताला जागा आहे, आपली मुलगी हिताला जागे आहे, तर धन्य माता पिता तयाची आहे. लक्षपूर्वक ऐका. जीवनातून आई वडील एकदा निघून गेले की जीवनातील देवच निघून गेला. लक्षात असू दे. देवच निघून गेला. ऐका. आपलं जर चरित्र लिहायचं म्हटलं चरित्र तर बोला किती पानं लागतील हो. किती पानं लागतील. चरित्र जर आपलं लिहायचं म्हटलं तर किती पानं लागतील. बसलेले मंडळी. एक पान, एक वही, 2 पानं. एवढं वय एवढं नाही. एका ओळीतच आपलं चरित्र आहे. आणि ती बी ओळ मधली शिल्लक राहती. काय आपलं चरित्र. जन्माला आला, जगला आणि मेला. हे आपलं चरित्र आहे महाराज. आणि ती सुद्धा चरित्र लिहायचं म्हटलं तरी आई वडिलाचं नाव लावावं लागेल तर ते चरित्र पूर्ण होईल. आई वडिलांचं नाव न लावता चरित्र पूर्ण होत नाही. काही लोक म्हणतात बघा मी माझ्या जीवावरती मी सगळं कमवलेलं आहे. हे सगळं चुकीचं आहे. तू कमवू शकतोस, तू गाडी घेऊ शकतोस, तू बंगला बांधू शकतोस, सगळ्या गोष्टी करू शकतोस, पण ते आई वडिलाच्या आशीर्वादाशिवाय पूर्णत्वास जात नाही. आई वडिलाचा आशीर्वाद लागतोच महाराज. हा आशीर्वाद असला ना महाराज आपल्या सगळ्या गोष्टी पूर्ण होतात. फक्त आई वडिलाचा आशीर्वाद पाहिजे. दारू पिणारा मुलगा असू द्या, आईला मारणारा मुलगा असू द्या, अख्खं गाव ओरडतं महाराज त्या मुलाच्या नावानं. मग आई पशी आल्यानंतर अख्खं गाव म्हणतं तुमच्या मुलाला जरा सांगू का.
आई म्हणते माझ्या मुलाला हात लावायचा नाही, तो माझ्या काळजाचा तुकडा आहे. कुणाचं प्रेम आहे महाराज? आईचं प्रेम आहे. लक्षपूर्वक ऐका. आपल्या चरित्राच्या अगोदर सुद्धा आई वडिलाचं नाव लावावं लागेल. जसं रामायणातनं जर कैकेयी बाजूला काढली तर रामायण शून्य आहे. रामायणातनं जर कैकेयी बाजूला काढली तर रामायण शून्य आहे. तसं आपल्या जीवनातून आई वडील बाजूला काढले तर अख्खं जीवन शून्य आहे. विठाला 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 विठाला. अख्खं जीवन शून्य सांगितलं. अख्खं कैकेयी जर महाराज रामायणातनं बाजूला काढली तर लक्षपूर्वक ऐका. रामायण म्हणजे काय? रामायण प्रत्येकाने ऐकले का? तुम्ही म्हणता महाराज एवढा टायमिंग आहे वे आम्हाला रामायण ऐकायला नाही. टायमिंगच राहिला नाही. कारण का? माणसाकडे काम जास्त झाली. माणसं सहज म्हणून जातात. मारायचं वड नाही महाराज. आता एवढी कामं आमच्या मागे लागली ती. लक्षपूर्वक ऐका. काही वेळ लागत नाही महाराज नामस्मरण करायला. पैसा ना लागे, रुपया ना लागे, पैसा ना लागे, रुपया ना लागे, ना लागे कवडी दमडी, ना लागे कवडी दमडी. बोलो राम 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 बोलो, श्याम 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 बोलो, राम 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 बोलो, श्याम 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 बोलो राम 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 बोलो, श्याम 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 बोलो, राम 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 बोलो, श्याम श्याम श्याम. हे पैसा ना लागे. टाळी वाजवा टाळी. पैसा ना लागे, रुपया ना लागे, पैसा ना लागे, रुपया ना लागे, ना लागे कवडी दमडी, ना लागे कवडी दमडी. बोलो राम 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 बोलो, श्याम 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 बोलो राम 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 बोलो, श्याम 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 बोलो, राम 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 बोलो, श्याम श्याम श्याम. कुठाय रामायण? कुठाय महाभारत? कुठाय आपल्याकडं? लक्षपूर्वक ऐका. प्रत्येकाच्या रक्तामध्ये रामायण आहे. प्रत्येकाच्या रक्तामध्ये महाभारत आहे महाराज. सगळ्या गोष्टी महाराज आहेत. फक्त आपण समजून घेत नाही. रामायणामधून कैकेयी बाजूला काढली तर रामायण शून्य सांगितलं. राम प्रभू उद्या राजा होणार आहेत. लक्षपूर्वक ऐका. उद्या राम प्रभू राजा होणार आहेत. पण कैकेयी माता आदल्या रात्री, उद्या राजा होणार आहेत राम प्रभू. आदल्या रात्री आनंद झाला कैकेयी मातेला. सावत्र मुलगा जरी असला तरी आनंद झाला होता. माझा मुलगा राजा होणार आहे म्हटल्यानंतर आनंद झाला. पण आदल्या रात्री एक मंथरा येऊन कानाला लागली. एवढंच म्हणाली, काय वाटतंय का नाही? कशाचा आनंद झालाय तुम्हाला? म्हणे उद्या माझा मुलगा राजा होणार आहे. अहो तुमचा मुलगा नाही, तो सावत्र मुलगा आहे. तुमचा मुलगा गादीपासून खाली ठेवला, दुसऱ्याचं पोरग गादीवरती बसवले. एवढंच मंथरा म्हटली. लक्षपूर्वक ऐका महिला मंडळ. जिला चांगला संसार करायचा आहे तिनं मंथरेच्या नादी लागायचं नाही. नाही 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 अजिबात नाही. शेजारीन आपल्या घरी तीन आपलं गारानं रडून ऐकती. रडून व ऐकती. खरं व खरं लयच वाईट झाला. आणि दुसऱ्या घरी जाऊन हसून सांगते. एवढं लक्षात असू दे. म्हणून आपल्या सुनला चार चौघात नाव जायचं आणि एकांतात चुका सांगायच्या. पण आपलं वेगळं आहे. आपण घरच्या सुनाला कधीच नाव जात नाही, दुसऱ्याच्या सुनाला नाव असतो. म्हणून सून सांभाळत नाही. विठाल 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 मंथरेनं कान भरल्या बरोबर कैकेयी मातेनं 14 वर्ष वनवास मागितला राम प्रभूला. 14 वर्ष वनवासाला पाठवलं. पण लक्षपूर्वक ऐका. धावत पडत आले महाराज भरतजी. भरतजीनं महाराज
चरण स्पर्श केला. प्रभू मला सोडून जाऊ नका, मला सोडून जाऊ नका. काय प्रेम आहे महाराज महाभारतातलं, काय प्रेम आहे रामायणातलं. लक्षपूर्वक ऐका, ऐका काय प्रेम आहे रामायणातलं. असं प्रेम प्रत्येकाच्या जर घरी असेल तर घर सुखाने नांदतं, एवढं लक्षात असू द्या. फक्त महाभारत जरा वाचा, रामायण वाचा, महाभारत वाचा. काय होईल रामायण वाचल्यानंतर? ऐका, ज्याला राजकारण करायचंय त्यांनी एक वेळेस तरी महाभारत वाचलं पाहिजे. आणि ज्याला चांगला संसार करायचा आहे, सुखाचा संसार करायचा आहे, घर चांगलं चालवायचंय, त्यानं रामायण वाचल्याशिवाय राहायचं नाही. रामायण वाचलं की घर सुखातच राहिलंय म्हणून समजायचं. धावत पळत आले महाराज भरतजी आणि चरण स्पर्श केला. प्रभू मला सोडून जाऊ नका. नाही नाही, मला 14 वर्ष वनवास सांगितला. राम प्रभू बरोबर सीता माताचा निघाल्या. मला सांगा, सीता माता कोणाची मुलगी आहे? जनक राजाची. जनक राजा काय सामान्य आहे काय? महिला मंडळ लक्षपूर्वक ऐका. ज्यांना वाटतं का नाही माझ्या बापाच्या घरी लय होतं, आता नवऱ्याच्या घरी काहीच नाही, त्यांनी लक्षपूर्वक ऐका. जनक राजाची कन्या सीता माता महालामध्ये वाढली होती. पण महाराज लग्न झाल्याबरोबर 14 वर्ष वनवास घातला राम प्रभूला. सगळे अलंकार काढले अंगावरती, अंगावरचे सगळे अलंकार काढले आणि 14 वर्ष महाराज मालकासोबत वनवासाला गेल्या. मला सांगा महाराज, काय सांगितलं असतं महाराज सीता मातेनं? वनवास कोणाला आहे? आताची जर सीता माता असती, आताची कलियुगातली, तर ती काय म्हणली असती? तिकडं कसं का असणार, त्यांची त्यांनाच आहे वनवास, मी का जाऊ? बरोबर आहे ना? पण पतिव्रता होत्या महाराज त्या. लक्षपूर्वक ऐका, पतिव्रता होत्या, पतिव्रता होत्या. ज्या वेळेस अयोध्यातून पाऊल बाहेर टाकल्याबरोबर सगळ्या अयोध्येतील लोक रडायला लागले. विसरू नको श्रीरामा मला, मी तुझ्या पायाशी जीव वाहिला. विसरू नको श्रीरामा मला. महाराज एवढी लोक रडायला लागली. आणि जायच्या वेळेस फक्त भरतजीने सांगितलं, प्रभू तुम्ही चाललाय ना, ज्या भूमीवरती तुमचं चरण आहे मी त्या भूमीवरती राहणार नाही. गुहा केली, गुहेमध्ये राहिले. शत्रुघ्न धावत आला महाराज, भावाभावाचं प्रेम ऐका. शत्रुघ्न धावत आला आणि शत्रुघ्न धावत आल्याबरोबर फक्त एवढंच म्हणाला, प्रभू तुमच्या पादुका तेवढ्या मला पाहिजे. का? कारण 14 वर्ष महाभारतातली गादी, रामायणातली गादी मोकळी राहिली. महाभारतामध्ये कुणी ना कुणी भांडण करून त्याच्यामध्ये वरती गादीवरती बसले. पण रामायण असं आहे, 14 वर्ष गादी मोकळी होती. राम प्रभूच्या पादुका ठेवून महाराज शत्रुघ्न राज्य केलं. ह्या सगळ्या गोष्टी नुसत्या ऐकायच्या नाही, त्या अनुभवायच्या आपल्या जीवनामध्ये. मग काय झालं महाराज, 14 वर्ष वनवास पूर्ण करून आल्याबरोबर राम प्रभूची नजर भिरभिर भिरभिर फिरत होती. कुणाला तरी शोधत होती, कुणाला शोधत होती. ज्या वेळेस काही माता दिसल्या बरोबर राम प्रभू धावत गेले आणि काही मातेचं दर्शन घेतलं. हे दर्शन महाराज भरतजीनं पाहिलं मागू. पाहिल्या बरोबर भरतजी बोलतात, प्रभू त्या चांडळणीचं दर्शन तुम्ही घेऊ नका. अहो माझ्या प्राणप्रिय रामाला 14 वर्ष वनवासाला पाठवणारी ही कायदाशी नाही. असं म्हटल्या बरोबर राम प्रभूंनी सांगितलं, भरत तू बोलतोय ते चुकीचं आहे. अरे काही माता जर नसती तर रामायण घडलंच नसतं. काही माता जर नसती तर हा राम या जगाला कळाला नसता. काही माता जर नसती तर हे रामायण कोणाला कळालं नसतं. म्हणून लक्षपूर्वक ऐका, रामायणात जर काही बाजूला काढली तर अख्खं रामायण शून्य आहे. तसं आपल्या जीवनातून आई वडील बाजूला काढले तर अख्खं जीवन शून्य आहे. विठाला 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 विठाला. मग आई वडील आपल्यावरती
आई वडिलांवरती प्रेम करतात का हो? नाही नाही. कुठल्या मुलांना विचारलंय मला सांगा? कुठल्या मुलांना आपल्याला विचारलं बाबा तुम्ही बरं आहे का? आई तू बरी आहेस का? तू गोळ्या घेतल्यास का? बाबा तुम्ही गोळ्या घेतल्या का? तुम्ही बरं आहे का? विचारपूस कुठल्या मुलाने केली? आणि ज्यांची विचारपूस केली असेल तर श्रावणासारखी मुलं तुम्ही जन्माला घातली महाराज. वाईट परिस्थिती आहे बरं का आता. भयान अवस्था आहे महाराष्ट्राची आता. आपण झोपीत आहे आपण. आपला मुलगा काय करतो हे बापाला माहिती नाही, आईला माहिती नाही. मी तर म्हणतो आपल्या मुलानं मुलीनं 20 रुपये मागितले ना 40 रुपये द्या, पण त्या 40 रुपयाचं आपला मुलगा आणि मुलगी काय करते हे पाहण्याचं काम आई वडिलांचं आहे महाराज. आई वडिलांनी पाहिलं पाहिजे. आता भयान अवस्था आहे, भयान अवस्था आहे. वाईन शॉपच्या दारूच्या दुकानाच्या पुढे मुली उभा राहतात. वाईट वाटून घेऊ नका. वाईन शॉपच्या दुकानाच्या पुढे मुलं उभा राहतात. ज्यांची ज्यांची मुलं पुण्यासारख्या शहरामध्ये, मुंबई सारख्या शहरामध्ये तुम्ही शिकायला पाठवली, जरा लक्षपूर्वक ऐका. अहो आपलं प्रेम मुलांवरती आहेच. आपल्याला वाटतं आपला मुलगा मोठा झाला पाहिजे, आईला वाटतं आपली मुलगी मोठी झाली पाहिजे, पण आपल्या मुलांवरती लक्ष देणं आता काळाची गरज आहे. कारण का जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, लेकराचं हित आई वडील जाणतात महाराज. अरे त्यातल्या बी आई फक्त लेकराचं हित जाणू शकते. अभंगाचं पहिलं चरण. लेकराचे हित, लेकराचे हित, लेकराचे हित, लेकराचे हित, माऊलीचे चित्त. हा जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की आई लेकराचं हित पाहते. कुठल्या लेकराचं हित पाहते महाराज? लक्षपूर्वक आहे का? कुठल्या लेकराचं हित पाहते? जगद्गुरु तुकोबाराय सांगतात ते लेकरू कसं असलं पाहिजे? आई वडिलांवरती प्रेम करणार असलं पाहिजे. अलीकडच्या काळामध्ये मी मगाशी सांगितलं, आपण लेकरांवरती प्रेम करू शकतो, फक्त लेकर आपल्यावरती प्रेम करू शकत नाही. का? आईच फक्त लेकराचं हित का साधते? परवाची जर बातमी तुम्ही ऐकली बर का, परवाची बातमी एबीपी माझा जर तुम्ही ऐकली तर एका आईनं एका काळ्या बॅगेमध्ये बाळ भरलं. 2च दिवसाचं बाळ आहे. मुलगी काळ्या बॅगेमध्ये भरली, वरून रग टाकला. मुलगी ओरडल म्हणून
फेविकिकनं त्या बाळाचे होठ चिटकवले ओरडल म्हणून. लक्षपूर्वक ऐका. मग मला सांगा आई लेकराचं हित कशी जाणू शकते? मुलगी झाली म्हणून आईनं महाराज कचऱ्यामध्ये मुलगी फेकली. लक्षपूर्वक ऐका. कचऱ्यामध्ये मुलगी फेकली. कुठं गेलो मातृत्व? एका आईनं खड्डा खोदला, ते बाळ ठेवलं, वरून दगड ठेवली. कुठं गेलं मातृत्व? कुठं गेलं मातृत्व? लक्षपूर्वक ऐका. मुलगी झाली म्हणून एक वाक्य जाता जाता ऐकून जावा. ज्याला मुलगी आहे ना, मुलगी, तो सगळ्यात भाग्यवान आहे बरं का, ज्याला मुलगी आहे तो. पण एका गोष्टीसाठी मला माफ करा, मी तुमच्या मुलासारखा आहे, नातवासारखा आहे. पण ज्याला मुलगी नाही तो सगळ्यात दरिद्री माणूस आहे बरं का, ज्याला मुलगी नाही. कारण का, मुलीसारखं प्रेम कुणीच करू शकत नाही. मुलगी म्हणजे दुसरी आई आहे. बाप सांगतो, पोरगी सासरी जाताना मी रडलो. अरे आई गेली तरी रडलो नाही, पण पोरगी जाताना, सासरी जाताना मी रडलो. कारण का? कारण दुसरी मुलगी म्हणजे माझी दुसरी आईच आहे. लक्षपूर्वक ऐका. म्हणून मुलीला मारू नका, मुलीला जन्माला येऊ द्या. सासवा हो, सासवा देण्यात असू द्या, सुनला त्रास देऊ नका. काय मुलगाच पाहिजे, बायकांची तोंडच पडती ती सासवाची. पुरी झाल्यानंतर काय अडचण आहे हो? पोरगी सांभाळते, पोरग सांभाळत नाही. ज्यांना मुलगा झाला त्यावेळेस पेड वाटलं, काय काय नाही, धरा पेड, धरा पेड. आता जाऊन विचारा, मांदाळ पोरग मारतय, मला काय सांगायचं तुम्हाला. अवघड परिस्थिती आहे. आता विचारलं ना त्याला कसं चाललंय, ती म्हणतं ही नसतं तर बरं झालं असतं, वैताग झालाय डोक्यात. पुरी सारखं प्रेम अजिबात कोणी करू शकत नाही. लक्षपूर्वक ऐका. पोरगी पाहिजेच. पण ज्या वेळेस मी हा व्हिडिओ महाराज प्रसिद्ध युट्यूबला टाकला, 2 दिवसात 2 लाख लोकांनी व्हिडिओ बघितला. कुठला माहितीये का? एक व्हिडिओ मी टाकला, तुम्हाला गंमत सांगतो व्हिडिओची. मी फक्त त्या व्हिडिओ मध्ये एवढंच म्हणलो होतो, ज्याला मुलगी आहे तो सगळ्यात भाग्यवान आहे, आणि ज्याला मुलगी नाही तो सगळ्यात दरिद्री आहे. एका जणांनी धाराशिवच्या मला फोन केला, महाराज का आमच्या घरात भांडणं लावताय? मी म्हणलं काय झालं? अहो म्हणले, महाराज मला एकुलता एक मुलगा आहे, मला मुलगी नाही. हा विनोद नाही बरं का, मी सांगतोय तो. महाराज मला एकुलता एक मुलगा आहे, मुलगी नाही. मला फक्त तुम्हाला एवढं सांगायचंय, माझ्या मुलाचं मी लग्न लावलं, सगळी संपत्ती महाराज, सगळा कारभार महाराज सुनाच्या हातात मध्ये दिला. माझी सून तांब्या भरून सुद्धा मला देत नाही महाराज. तो सासरा माझ्यापाशी रडत होता, त्याचा नंबर मी माझ्या मोबाईल मध्ये आत्ता आहे. मी रचिव गोष्ट सांगत नाही, तो धाराशिवचा आहे. तो सांगतो, महाराज मुलगी जेवढी चांगली आहे तेवढी वाईट आहे, ही सुद्धा तुम्ही कीर्तनामधून सांगा. कारण का, माझी सून म्हणला निघून जी गेली, सगळा कारभार हातात घेऊन जी गेली, ती परत माघारी झाली नाही. आणि महाराज आली ती आली, पण माझ्या मुलाला मारती म्हणे ती, मला तांब्या भरून सुद्धा देत नाही. मग मला सांगा, काही चुका मुलींच्या सुद्धा आहेत का नाही हो? आणि त्या मुलींच्या चुकांना पांघरून घालण्याचं काम ह्या आईनं केलं, एवढं लक्षात असू द्या. आईनं केलं. पुरीचं लग्न झाल्याबरोबर लगेच फोन चालू होतो. किती मुली असे आहेत मला सांगा बर, 10 मिनिटं झाली की लगेच आईचा फोन. काय करती? मुलीचा संसार चांगला व्हावा असं वाटत असेल तर आया हो, लक्षपूर्वक ऐका. मुलीचा जर संसार चांगला व्हावा असं वाटत असेल तर फोन बंद करा. मुलीच्या संसारामध्ये दखलंदाजी करू नका. ही परत तुम्हाला कुणीही सांगणार नाही. कारण का, मुलीचा संसार वाचवण्याचं आपलं कर्तव्य आहे. भयान अवस्था झाली महाराज महाराष्ट्राची. कारण का, आई वडिलांनी मुलांवरती प्रेमच केलंय महाराज. कळवळला आईला सुद्धा येतो. जगद्गुरु तुकोबरांच्या पुढे काही साधक मंडळी बसली, महाराज तुम्ही बोलताय ते खरं सुद्धा असू शकतं. असू शकतं म्हणजे आहेच, मी बोलतो ते खरंच आहे. मग जगद्गुरु तुकोबराय सांगतात, ऐका, मातृत्वाला संतत्वाची उपमा देण्याचं कारण काय? मातृत्व छोटच आहे बरं का, मातृत्व छोट आहे, संतत्व मोठं आहे.
संतत्व मोठा आहे पण मातृत्व छोटा आहे. पण छोट्या मातृत्वाला संतत्वाची उपमा देण्याचं कारण काय? लक्षपूर्वक ऐका. का कारण आहे? संतत्वाच्या पंगतीमध्ये मातृत्व का बसवलं आणि हे बसवल्याबरोबर एवढं मातृत्व का मोठं झालं? कारण काय? त्याच्यासाठी उदाहरण आहे का? गोष्ट आहे का? एक चला. आपल्या गावातला एक फाटका माणूस, आटपाट नगर आहे, त्या आटपाट नगरातला, आपल्या गावातला नाही, आटपाट नगरातला एक फाटका माणूस, त्याला गावामध्ये कोणीही विचारत नाही, घरा पुढे गेल्यानंतर हाकलून देतात माणसं. तो फाटक्या कपड्यातला माणूस मुख्यमंत्र्याच्या पंगतीला जाऊन बसला. गोड ऐका. आता आपण अभंगामध्ये प्रवेश करतोय दुसऱ्या चरणामध्ये. ऐका. फाटक्या कपड्यातला माणूस गावामध्ये त्याला कुणीही उभा करत नाही. तो फाटक्या कपड्यातला माणूस मुख्यमंत्र्याच्या पंगतीला जाऊन बसला. लगेच बातमी चालू झाली बर का. बातमी चालू झाली. मुख्यमंत्र्याच्या पंगतीला फाटक्या कपड्यातला माणूस बसला बर का. तवर सुरक्षा रक्षक महाराज तिथं धावत आले आणि त्या फाटक्या कपड्यातल्या माणसाला खाली खेचायला लागले. मुख्यमंत्र्यांना सांगितलं, लक्षपूर्वक ऐका, अरे कॅमेरा चालू आहे पुढं, आणि पुढं कॅमेरा चालू आहे. आता बघा पुढं कॅमेरा चालू आहे, पुढं अख्खा महाराष्ट्र माझ्या नावानं ओरडल, गप बसा, त्याला जीव द्या, त्याला अजिबात नाही तर अख्खा महाराष्ट्र म्हणल नुसतं गरीब गरीब मताला लागते ती. 1000 रुपये, 2,000 रुपये मांडळा धिंगाणा झाला इलेक्शनला. आहे का नाही? मतासाठी लागते फक्त गरीब, श्रीमंत फक्त तुम्हाला लागते बाबा हो. का म्हणा असा करता? असं काहीतरी बातमी चालू होईल, अजिबात त्याला हाकलू नका. मुख्यमंत्र्याने ताटातला घास मोडला आणि त्या फाटक्या कपड्यातल्या माणसाच्या तोंडामध्ये घातला. लक्षपूर्वक ऐका. आता बघा, तेवढाच फक्त फोटो महाराज कॅमेरेवाल्याने काढला ना, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये टीव्ही वरती प्रदर्शित केला. वा, मुख्यमंत्री असावा तर असा. काय म्हणायला लागली लोक? फाटक्या कपड्यातल्या माणसाला. लक्षपूर्वक ऐका. कुणामुळं कुणाची किंमत वाढली आता? लक्षपूर्वक ऐका. मुख्यमंत्री असावा तर असा, पण फाटक्या कपड्यातल्या माणसाची सुद्धा किंमत वाढली. गावामध्ये ज्याला कुणी विचारत नव्हतं, हाकलून देत होती, त्या गावामध्ये त्याला नाव जायला लागली. वाह, काय हो, मुख्यमंत्र्याच्या पंक्तीला जेवलं ती, फाटक्या कपड्यातलं मुख्यमंत्र्याच्या पंक्तीला जेवलं. अशी जी बातमी चालू जी झाली, ही कुणामुळे घडलं? मुख्यमंत्र्याच्या पंगतीला तो फाटक्या कपड्यातला माणूस बसल्यामुळं फाटक्या कपड्यातल्या माणसाची किंमत, बोला घेऊ तुम्ही, फाटक्या कपड्यातल्या माणसाची किंमत वाढली. महाराज सांगतात, जसा फाटक्या कपड्यातला माणूस मुख्यमंत्र्याच्या पंगतीला जाऊन बसला, तसं आम्ही मातृत्व संतत्वाच्या पंगतीमध्ये बसवल्यामुळं मातृत्वच डायरेक्ट मोठं झालं. मातृत्व छोट आहे महाराज. का मातृत्व छोट आहे? मातृत्व मोठं करण्याचं काम संत महात्म्यांनी केलं, पण करायचं कारण एकच आहे. कारण मी मगाशी सांगितलं, मातृत्व का छोट करण्याचं काम ह्या आयांनी आताच्या केलेलं आहे. कारण का? योग्य ते संस्कार महाराज मुलांवरती आया आताच्या करत नाही त्या. कारण का? मी आता तुम्हाला सांगितलं, कचऱ्याच्या डब्यामध्ये मुलगी गावली, कचऱ्याच्या डब्यामध्ये मुलगी गावली, गटरामध्ये मुलगी गावली. हे गावायचं कारण काय? काय अंतकरण नाही का आईला महाराज? अंतकरण नाही. काय कारण आहे महाराज या गोष्टी? लक्षपूर्वक ऐका. मुलं जन्माला आल्याबरोबर त्यांच्यावरती संस्कार करणं हे सुद्धा महाराज आपलं काम आहे. मुलगा मोठा झाला, काठी ओली वागते तोपर्यंत महाराज त्याच्यावरती संस्कार करणं योग्य आहे. बरोबर आहे ना? ओली काठी आहे तोपर्यंतच वागते, एकदा वळली की काठी वाकत नाही. म्हणून मुलांवरती योग्य ते संस्कार करणं गरजेचं आहे. आता द्यावे ते धन्यवाद या कुंभार परिवाराला थोडेत महाराज. एवढा मोठा या ठिकाणी सोहळा आईच्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी महाराज या ठिकाणी केलेला आहे. धन्य त्याची माय प्रसवली. का? अरे धन्य झाली माय, धन्य झाली. अरे का? वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने या ठिकाणी नामकरण सोहळा, अन्नदान सोहळा, वस्त्रदान सोहळा या ठिकाणी आयोजित केला. ह्यातनं होतं काय?
करा हरी भक्ती परलोका येईल कामा आणि सोडविला यमापासून या. लक्षपूर्वक ऐका, हे संस्कार आईचे दिसून येतात. कारण का, या घरामध्ये सुद्धा परमार्थ आहे महाराज. या घरामध्ये सुद्धा परमार्थ आहे. का परमार्थ आहे? परमार्थिक माणूस कधीच वाया जात नाही महाराज, कधीच वाया जात नाही. विठाला 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 विठाला. मुलांवरती योग्य ते संस्कार करणं काळाची गरज आहे. आता जर तुम्ही बातम्या जर ऐकत असताल, तुम्ही म्हणता हे बातम्या सांगतोय मागापासून, सोशल मीडियावरती जरा मी जास्त आहे म्हणून लक्षात येतं माझ्या. मला सांगायचंय काय, लोक बघत नाहीत, आताची लोक बघत नाहीत, पण बघा 4-4 वर्षाच्या मुलीवरती अत्याचार होतोय. आता मी तर म्हणेल आपल्या मुलांवरती योग्य ते संस्कार करा. 2 प्रकारची मुलं प्रत्येक परिवारामध्ये जन्माला येत असतात. एक वंशाचा उद्धार करणारी, 2 वंशाला लयाला घालवणारी. 2 प्रकारची मुलं जन्माला येत असतात. अरे मुलगी अधिकारी झाली, वडिलांची मान महाराज ताठ होत असते गावामध्ये. हा, लक्षपूर्वक ऐका, आपली मुलं चांगली शिकल्यानंतर त्यासाठी योग्य ते संस्कार मुलांवरती द्यावे. ते धन्यवाद तोडेत आई वडिलांना आताच्या. कारण का, जिजाऊ मासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं ना. उदरामध्ये असतानाच महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी काय करायचंय हे जिजाऊ मासाहेबांनी आधी ठरवलंय आणि मग छत्रपती शिवाजी महाराज वागलेले. तसे संस्कार उदरामध्येच केलेले आहेत. कल्याणच्या सुभेदाराची सून छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर उभी केली. मावळ्यांनी महाराज खजाना लुटून आणला होता, सोनं समोर केलं. अनेक नजराना आणलाय असं सांगितल्या बरोबर काय नजराना आहे? एक मुस्लिम स्त्री समोर आणली, थरथर 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 कापत होती. तिला असं वाटत होत, अरे स्वराज्य असल्या स्त्रियांवरती आपल्या लोकांनी अत्याचार केलेला आहे, माझ्या सुद्धा शरीराच्या चिंध्या चिंध्या होतात की काय असं तिला वाटत होत. पण बुरका खाली काढल्या बरोबर सुंदर स्त्री आहे महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंहासन सोडलं महाराज आणि त्या स्त्रीच्या, मुस्लिम स्त्रीच्या समोर येऊन उभा राहिले. राजा आहे महाराज आणि त्या मुस्लिम स्त्रीकडे बघून माझे छत्रपती शिवाजी महाराज बोलते झाले, अशीच आमची माता असती सुंदर रूपवती आणि आम्हीही सुंदर झालो असतो वदले छत्रपती. वैर्याच्या स्त्रीला सुद्धा आईचा आणि बहिणीचा दर्जा देणारा एकमेव राजा छत्रपती शिवाजी महाराज. कसा संस्कार केला आई वडिलांनी, जिजाऊ मासाहेबांनी संस्कार केलं ना, तस संस्कार आपल्या मुलांवरती करा. आपला मुलगा घराच्या बाहेर चालल्या बरोबर त्याला सांगा, आपल्या सुद्धा एक गरीब बहीण आहे बाळा तुझी, आणि बाहेर दिसेल ती मुलगी तुझी बहीणच आहे असं आपल्या मुलांना सांगा. तर महाराष्ट्रातील अत्याचार वाचतील. भयान अवस्था झाली. आई रे बेमान दुनिया. पक्वादाचा आवाज द्या बाबा, द्या आवाज पक्वादाचा. काय 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 हा, बसलेले मंडळी टाळी वाजवा. असा आवाज लागतो तर ती मेळ खाते आपल्याला. आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया,
आई रे आई रे बेमान दुनिया आई रे. भयान अवस्था आहे महाराज, भयान. मुलं आपला अट्टास कधी चांगला होईल, आपला शेवट कधी चांगला होईल, नामस्मरण घेतल्यानंतर चांगला होईल का, होईलच. पण कलियुगातला अट्टास आणि शेवट ऐकून जावा कसा चांगला होईल. आपल्यावरती जबाबदारी आहे, लक्षपूर्वक आहे का सर्व महिला मंडळ, पुरुष वर्ग ऐकून जावा, आपल्यावरती काय जबाबदारी आहे. आपला शेवट गोड कधी होईल महाराज एवढं सांगा. आपला मुलगा चांगला शिकला की शेवट गोड झाला. आपली मुलगी अधिकारी झाली, आपला शेवट गोड झाला. आपला संसार प्रपंच चांगल्या पद्धतीने आपण उभा केला, आपला शेवट गोड झाला. आपला परमार्थ चांगल्या पद्धतीने आपण उच्च कोटीला नेला, आपला शेवट गोड झाला. ही लोक इसरूनच गेली देऊ, सगळी लोक इसरून गेली, सगळी लोक. लक्षात असू द्या, आपल्याला संपत्ती कमवायची असेल तर पैसा हा पाहिजेच, या मताचा मी आहे. पैसा पाहिजेच की, पैशाशिवाय माणसं किंमत देत नाही. पैसा पाहिजेच, पण त्याच्या बरोबर दुसरी सुद्धा संपत्ती आपल्या घरी असली पाहिजे, संस्काराची. मुलांवरती योग्य ते संस्कार करा. कित्येक माणसं अशी आहेत महाराज, आता पश्चाताप करतात नुसता का, मुलांवरती योग्य ते संस्कार केले नाहीत. रिटायर मेजर आहे, रिटायर, 3 मुलं आहेत, 3. महाराज सगळ्यात मोठ्या उच्च कोटीला नेऊन ठेवलं मुलांना, अधिकारी बनवलं मुलांना, अधिकारी. रिटायर मेजर आहे आणि त्या मेजरला उठता येत नाही, बसता येत नाही. त्याच्यासाठी एक नोकर ठेवला. तिन्ही पोरं परदेशामध्ये निघून गेली. बातमी माझ्याकडे आता मोबाईल मध्ये. मी मागाशी सांगितलंय सोशल मीडियावरती मी जरा जास्त असतो. झोपलेला आहे, उठता येत नाही, बसता येत नाही. तिन्ही मुलं परदेशामध्ये निघून गेली. नोकर ठेवला महाराज सेवेसाठी. तो नोकर काहीतरी आणण्यासाठी गावामध्ये आला, कुलूप घालून. तिकडं त्याचा अपघात झाला. 3 महिन्यांनी मुलं महाराज माघारी आली. कुलूप तोडून घरात बघितलं तर नुसता सापळा गावला. मला एक गोष्ट कळत नाही, आपण मुलं शिकवतोय कशासाठी हेच मला कळलं नाही. मिळच काही नाही अजून. कशासाठी शिकवतोय हो महाराज? त्यांचं करिअर चांगलं हो रे, हो करिअर चांगलं व्हावं ही मला वाटतंय ना, शिकवलीच पाहिजेत मुलं. गरिबीतून श्रीमंतीकडे जाण्याचा समाज मान्य मार्ग म्हणजे शिक्षण आहे. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते मुलांना दिलंच पाहिजे, या मताचा मी आहे. पण मुलांना तेवढं शिकवा, पोरं आपल्याला लायक समजतील. एवढं नका शिकवू की पाक पोरं आपल्याला नालायक समजतील. वाईट परिस्थिती महाराज चालू आहे. मुलांवरती योग्य ते संस्कार करा. आपली मान कधी उंचावली जाईल, आपलं पोरग चांगलं वागलं, आपली मुलगी चांगली वागली तर आपली मान उंच राहील. आपली पोरं वाया गेल्याबरोबर किती पैसा असू द्या त्याचा उपयोग नाही. काय रिझर्व्ह बँकेमध्ये साहेब आहे, रिझर्व्ह बँकेमध्ये मोरगावला गेलतो मी कार्यक्रमासाठी. रिझर्व्ह बँकेमध्ये साहेब आहे, एक मुलगा आणि एक मुलगी. अमेरिकेसारख्या शहरामध्ये आता रिझर्व्ह बँकेचा साहेब काय हित शिवाय शिकवलं पोराला वय. प्राथमिक शाळेत, मराठी शाळेत, गावच्या मराठी शाळेत शिकवलं वय. त्याच्याकडे पैसा जास्त झाल्यामुळं अमेरिकेला पोर, अमेरिकेमध्ये पोरग टाकलं. पोरग चांगल्या नोकरीला लागलं, तिकडच त्यानं लग्न बी केलं. आता ती लग्न झाल्यावर कळतंय लग्न झालं म्हणून. आई बापाला सुद्धा आता कळतंय, लग्न झाल्यावर कळतंय. आता नाही, आता आमंत्रणच नाही ती महाराज. भयान अवस्था झाली आता. आमंत्रण नाही, मी तर वाट बघतो बरं का. आमंत्रणच नाही, डायरेक्ट 16व्याच आमंत्रण येते. तुम्हाला सांगतो, लग्नासारखा चांगला विधी हिंदू धर्मातला आता बंद होणार, बंद होणार. कारण का, लग्नासारखा चांगला हिंदू धर्मातला विधी आपल्यासारख्या लोकांनी आपल्या मुलांवरती योग्य ते संस्कार न केल्यामुळे बंद होणार. विठाला विठाला सांगतात ऐका. अरे आईला कळवळा असतो, पण तो खऱ्या आईला कळवळा असतो, खोट्या आईला नसतो. खऱ्या आईलाच कळवळा असतो. ज्या आईनं कळस
सुचलेले आहेत महाराज. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, आईशी कळवळ्याची जाती खरी लाभाविन प्रीती विठोबा रखुमाई. चला, खाटूश्याम म्हणून एक दैवत आहे महाराज, खाटूश्याम. त्या देवाला जर तुम्ही गेला ना महाराज, तो देव हा नुसतं शिर आहे, नुसतं शिर. त्या खाटूश्याम यांना श्रीकृष्ण भगवान परमात्माचा आशीर्वाद आहे. तुमच्या पशी कोणी जरी दर्शनाला आलं, तो कितीही पापी असू द्या आणि कितीही पुण्यवान असू द्या, त्याचा उद्धार करण्याची क्षमता आणि ताकद तुमच्यामध्ये आहे म्हणून सांगितलंय. कसं आहे, थोडा आवाज द्या. अंधेरों की नगरी से कैसे मैं पार जाऊं, श्याम जब जल्दी आ जा, हौसला न हार न जाऊं. ओ श्याम आजा, तीन बाण के धारी, तीन बाण चलावो ना, मुश्किल में है दास तेरा, अब जल्दी आवो ना. तीन बाण के धारी, तीन बाण चलावो ना, मुश्किल में है दास तेरा, अब जल्दी आवो ना. हारे के सहारे, मेरे हारे के सहारे, तीन बाण के धारी, तीन बाण चलावो ना, मुश्किल में है दास तेरा, अब जल्दी आवो ना. तीन बाण के धारी, तीन बाण चलाओ ना, मुश्किल में है दास तेरा, अब जल्दी आओ ना. भगवान परमात्मा सुद्धा उद्धार करतो, फक्त भक्तांचा. संत महात्मे दुर्जनाचा सुद्धा उद्धार करतात आणि भक्ताचा सुद्धा उद्धार करतात. महाराज सांगतात, अरे आई सारखं दैवत या विश्वामध्ये नाही. मी मगाशी सांगितलं, माणूस गेल्यानंतर किंमत कळते. आई वडील आहेत तोपर्यंत किंमत कळत नाही माणसाला. हो, माणसाच्या आवडी निवडी माणसाला माहित असल्या पाहिजेत. काय आवड आहे माणसाला, काय आवड आहे आई वडिलाला, ते आणून देणं आत्ता काम आहे. गेल्यानंतर तुम्ही त्यांच्या आवडीच्या काही जरी गोष्टी आणल्या तरी काही सुद्धा उपयोग नाही. कारण का, आई गेल्यानंतर सुद्धा तेवढंच लेकरांवरती प्रेम करते. आई तुझ्या मूर्तीवाणी, हो आई तुझ्या मूर्तीवाणी, या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाई, तुझे उपकार फिटणार नाही. बालपणी मी खेळत खेळत होतो जेव्हा ताना, अमृताहून आई तू पाजलास पाना. तुझ्या या उपकाराची, हो तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला गाई, तुझे उपकार फिटणार नाही. शाळेतून घरी येताना उशीर मजला होई, गल्लो गल्ली वाट पाहे तुझ माझी आई. तुझ्या या प्रेमाची, हो तुझ्या या प्रेमाची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला गाई, तुझे उपकार फिटणार नाही. कधी सुद्धा आई वडिलाचं उपकार फिटू शकत नाही, तेवढं लक्षात आहे. ऐका, आई आहे तोपर्यंत आईच्या मांडीवरती झोपून घ्या, आणि बाप आहे तोपर्यंत बापाला मिठी मारून घ्या. हे दोन दैवत आपल्या जीवनातून एकदा निघून गेली की लक्षात असू द्या, बाप निघून गेल्यानंतर आधार निघून गेला
आणि आई निघून गेल्यानंतर या विश्वातील प्रेम संपलं. आई निघून गेल्यानंतर आई माझी मायेचा सागर दिला तिनं जीवनाला कार. आई वडील माझे थोर टाळी टाळी. सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. नभीची चांदणी तू ग चंदनाची कोर. शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये मला आयुष्य घडे ग. आई देवापाशी मी ग. आई तुलाच ग मागेन. आई माझी मायेचा सागर दिला तिनं जीवनाकार. आई वडिलांसारखं प्रेम या विश्वामध्ये कोणी सुद्धा करू शकत नाही. सगळ्यात लक्षपूर्वक ऐका. फक्त आई वडिलालाच वाटतं आपला पोरगा मोठा व्हावा, दुसऱ्याला वाटत नाही बरं का. लक्षात असू द्या, दुसऱ्याला वाटत नाही. म्हणून जाता जाता ऐका, आई वडील काय करतात, आई काय करते मुलांसाठी. लक्षपूर्वक ऐका. एका मुलीचं लग्न लावलं आणि लग्न लावल्याबरोबर लग्नामध्ये सगळ्या गोष्टी दिल्या मुलीला. सगळ्या गोष्टी दिल्या आणि सगळ्या गोष्टी दिल्या. कर्ज काढलं पण मुलीचं लग्न लावलं. महाराज लग्न लावलं, 3ऱ्या महिन्यामध्ये पोरगी रडत घरी आली. महाराज आई वडील धायधाय मोकलून रडायला लागले. काय झालं तरी काय? मुलीला विचारलं काय झालं रडायला. मुलगी म्हणते बाबा माझ्या कपाळावरचं कुंकू पुसलं जाणार आहे. म्हणजे झालंय तरी काय सांगशील का नाही. मग मुलगी सांगायला लागली बाबा माझ्या मालकाच्या दोन्ही सुद्धा किडन्या खराब आहेत. दोन्ही सुद्धा किडन्या खराब आहेत म्हटल्यानंतर हळहळ झाली महाराज घरामध्ये. मुलगी रात्रभर रडत होती घरामध्ये. दुसऱ्या दिवशी सासरला जात असताना महाराज बापानं हाक मारली, पोरे थांब, रिकाम्या पिशवीनं जाऊ नको. कुठली सासरवाशीन महाराज माहेराहून घरी जाताना तिची पिशवी रिकामी जात नाही एवढं लक्षात असू द्या. त्या पिशवीमध्ये माळव असू द्या, बटाटा असू द्या, कांदा असू द्या, काय बी असू द्या, पण त्या पिशवीमध्ये कढीपत्ता असू द्या, कोथमीर असू द्या, भाजीपाला, सगळ्या गोष्टी महाराज माहेराहून जात असतात. रिकाम्या पिशवीनं पोरे जाऊ नको. त्यावेळीच पोरगी सांगते बाबा आई आता तुम्ही माझ्या पिशवीमध्ये असं काय टाकणार आहे, काय टाकणार आहे माझ्या पिशवीमध्ये. माझ्या मालकाच्या दोन्ही सुद्धा किडन्या खराब आहेत. माझ्या कपाळावरचं कुंकू पुसलं जाणार आहे. त्यावेळेस आई वडील सांगतात पोरे आम्ही आहे तोपर्यंत तुझ्या कपाळावरती कुंकू कधी सुद्धा पुसून देणार नाही. माझ्यासाठी करणार आहे काय. त्यावेळेस आई वडील सांगतात ऐका. आई धायधाय मुकलून रडत होती. आई उठून आली, पोरे ऐक, काळजी करू नको, तुझ्या कपाळावरचं कुंकू मी पुसून देणार नाही. माझ्यासाठी काय करणार आहे आई. आईनं सांगितलं पोरे माझी एक किडनी मी तुझ्या मालकाला देणार आहे. कारण का स्वतःचा जीव धोक्यात घालून सुद्धा प्रेम करणारी ही आई असते एवढं लक्षात असू द्या. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे. ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. मंडळी म्हणले महाराज तुम्हाला आई वडिलाची आठवण येत नाही का. महाराज म्हणले आम्हाला आई वडिलाची आठवण येते, पण ज्यांना आई वडील नाहीत बर का, ज्यांना आई वडील नाहीत, ज्यांना आई नाही वडील नाहीत, त्यांनी संतांच्या पायावरती ओझ ठेवायचं. का म्हणे माझे आणि तुम्हा संतावरी ओझे. संतांच्या पायावरती एकदा ओझ ठेवलं, देवाच्या पायावरती एकदा ओझ ठेवलं. म्हणून जाता जाता ऐका, ज्यांना आई नाही वडील नाहीत त्यांनी एकदा पंढरपूरला जाऊन या आणि त्या देवाचं दर्शन घेऊन या. कारण का तुम्हाला जर तुमचे आई वडील पाहावासे वाटत असतील तर तुम्हाला आई वडील भेटतील, पण पंढरपूरच्या पांडुरंगाच्या चरणापाशीच आई वडील आहेत एवढं लक्षात असू द्या. आई वडील पंढरपूरच्या पांडुरंगाच्या चरणावर पशीच, देवाच्या चरणापाशी आहेत एवढं लक्षात असू द्या.
जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, हे ओझ आम्ही संतांच्या पायावरती ठेवलं. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे, आजूबाजूला कोण असेल तर त्यांनी समोर या फुलं टाकायची. म्हणे माझे तुम्हा संतावरी ओजे ऐसी कळवळ्याची जाती करीला भावेन प्रीती. मुलांवरती योग्य ते संस्कार ही काळाची गरज आहे. या कीर्तनाच्या माध्यमातून ऐकून जावा. जाता जाता फक्त एकच उदाहरण तुमच्यासाठी कीर्तनाला पूर्णविराम आपण देणार आहे. मला सांगा,
बापामुळं मुलाची कर्तबगारी वाढते का मुलामुळं बापाची कर्तबगारी वाढते? तुम्ही म्हणणार तुला का उक्त घेतलंय, तुझी तूच बोल. आम्हाला डोक्याला ताप दे, पाटकीने फुलं टाक. बोला, उभं राहिलेले, खाली बसलेले राहू दे, उभं राहिलेले तर बोला. तुमच्यासाठी इथनं पुढे 10 मिनिटं आहेत अजून. बोला की. मुलामुळं बापाची कर्तबगारी वाढते का बापामुळं मुलाची कर्तबगारी वाढते? नाही. तुम्ही मला तू सांग, मीच सांगतो आता. फक्त एक उदाहरण आहे का, आणि लगेच आपण पूर्ण विराम देऊ. ऐका. मुलगा मंत्री आहे, मुलगा. आता सगळे नाही का बरं का, कीर्तन आपलं संपलंय. मुलगा मंत्री आहे. हा, नाही नाही, बाप मंत्री आहे, बाप मंत्री आहे, पण पोरगा पिणारा निघाला. बाप मंत्री आहे पण पोरगा पिणारा निघाला. लोक काय म्हणतील, काय बरं का मंत्री पद आहे घरात आणि पोरग पिणारा निघाला, काय करायचं त्याच्या मंत्री पदाला? पोरग वाया गेलं ना. काय त्याच्याकडे जमीन आहे, गाडी आहे, काय करायचं त्या जमिनीचं, काय करायचं त्या गाडीचं? बरोबर आहे ना. आता त्याची दुसरी बाजू आहे का, इकडे बाप मंत्री होता, पोरगा पिणारा निघाला. आता पोरगा मंत्री आहे आणि बाप महाराज चावडीपासून चालला होता. चावडीवरती बसलेल्या लोकांनी सांगितलं, होय लय डुलत चाललाय मंत्र्यासारखा. बाप काय म्हणाल, अरे मंत्री नाही रे, मंत्र्याचा बाप आहे, मंत्र्याचा बाप आहे. म्हणून पोरं चांगली शिकवा. पैसा सगळ्याकडेच आहे, आता कोण कमी राहिलं नाही. कामरून माणसांचं बोहळ आहे पण पैसा मांदाळ आहे. त्याच्या पैशाला राहिलं नाही, आता सगळ्याकडे पैसा झालतंय. ती उगा कामरून बोहळ आहे माणसांचा. आता तुम्हाला सांगतो, चांगलं जर आपलं व्हावं असं वाटत असेल तर पोरं चांगली शिकवा आणि शिकवण्याबरोबरच त्यांना हिंदू धर्माचा संस्कार द्या, तरच आपली पोरं इथून पुढच्या काळामध्ये वाचतील, एवढं लक्षात असू द्या. नाहीतर भयान अवस्था आहे. हिंदू धर्म कुणाला घेणं देणंच राहिलं नाही. जातीपातीच्या राजकारणामध्ये आपण राहिलो महाराज. हिंदू धर्म सगळ्यात मोठा, एवढं लक्षात असू द्या. हिंदू धर्म. म्हणून आईच्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी कुंभार परिवाराने या ठिकाणी छोटासा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी 5ही मुलं या ठिकाणी आहेत. आदरणीय रवींद्र लक्ष्मण कुंभार, राजू लक्ष्मण कुंभार, अण्णा लक्ष्मण कुंभार, बाळासू लक्ष्मण कुंभार आणि नारायण लक्ष्मण कुंभार. कुंभार परिवारामध्ये आई गेलेली आहे महाराज, पण तुमचे वडील सुद्धा अजून तुमच्यापाशी आहेत. मला प्रवीण दादाने सांगितलं, महाराज आपल्या भजनामध्येच विण्यासाठी असतात म्हणले. ते विना त्यांच्याकडेच असतो, पारमार्थ घरी आहे. म्हणून भावपूर्ण श्रद्धांजली म्हणजे काय, लक्षपूर्वक ऐका. जाताना मी प्रत्येक कीर्तनामध्ये सांगतो, या मी 5ही मुलांना जाता जाता सांगतो. माझा अधिकार नाही एवढा सांगायचा, पण ही गादी मोठी आहे म्हणून सांगतो. आई गेलेले, आईचं प्रेम तुमच्यापासून गेलं. आईला जर महाराज तुम्हाला वाटत असेल भावपूर्ण श्रद्धांजली द्यायची, कशा प्रकारे द्यायची, आत्मा शांत व्हावा असं तुम्हाला वाटत असेल, फक्त वडिलांना विसरू नका. बापाच्या डोळ्यातनं पाणी येऊन देऊ नका. आईच्या डोळ्यामधून कधी सुद्धा पाणी येणार नाही. तुकाराम 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 तुकाराम. बरोबर 12:15 झालेले आहेत. मला 12:15चं टायमिंग दिलं होतं म्हणून तुमच्या सर्वांच्या चरणावरती साष्टांग दंडवत ठेवतो. एक अभंग होईल, त्यानंतर पुंडली कवर असा गजर झाल्यानंतर फोटोच्या दिशेनं पुष्पवृष्टी करायचे. या ठिकाणी कीर्तनासाठी ज्यांनी आमंत्रण धाडलं ते आमचे वारकऱ्यांवरती प्रेम करणारे आमचे हरिभक्त पारायण, आमचे प्रवीण दादा बोरकर यांनी या ठिकाणी निरोप धाडला येण्याचा योग आहे. तुमच्या सर्वांचं दर्शन आहे. सगळ्यांनी जागेवरती उठून उभे राहा आणि घरातले मंडळी फोटोपाशी आहे. एक अभंग